राज्य सरकार सिरियस आहे. राज्य सरकारने ऑलरेडी आरक्षण दिलेलंच आहे. ऑलरेडी त्यांच्या मागणीनंतर 10% आरक्षण राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे. एमपीएससी ची एक्झाम आहे. बँकांच्या नाहीत, पण स्टेट राज्याच्या अधिकारामध्ये येणारे जे काही इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी आरक्षण दिलेलंच आहे. आणि आता कुणबी नसताना त्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी असेल तर त्याला राज्य सरकार काही नाही करू शकत. त्यामुळं त्यांना कशा पद्धतीने मराठा समाजाला वेगळी मदत होऊ शकेल या दृष्टिकोनातून सरकार सिरियस आहे. आणि जरांगे पाटील यांनीकडून समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणा तर हे असा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला तरी सुप्रीम कोर्टामध्ये तो अजिबात टिकणार नाही. त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आहे. पण जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मराठा समाज आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे. आमचा त्याला विरोध अजिबात नाही आहे. पण आता जर त्यांचं आंदोलन आजपासून सुरू होतंय तर एक बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत डेप्युटी मुख्यमंत्री दोन आहेत आणि एकत्रितपणे चर्चा करावी. त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यामधल्या की केसेस मागे घ्यायची त्यांची मागणी आहे. त्यानंतर ते म्हणतात की ते ज्यांना कुणबीच हे सर्टिफिकेट मिळालं त्याच्या सगळ्या चोऱ्यांना द्या. तर त्यांना सगळ्या चोऱ्यांना द्या, पण त्यांचं जोपर्यंत व्हॅलिडिटी किंवा ते जातीचा दाखला मिळत नाही आहे तोपर्यंत त्यांना ते देता येणार नाही. पण त्यासाठी राज्य सरकारने ताबडतोब बैठक बोलवावी. राज्य सरकारच्या वतीनं रात्री मोहिते पाटील जाऊन तिथं आलेले आहेत आणि अनेक मंत्री जरांगे पाटीलांना भेटलेले आहेत. त्यामुळं मी त्यांना जाऊन तिथं भेटलेलो आहे. त्यामुळे याच्यातून मार्ग काढण्यासाठी मला वाटतं की काय करता येऊ शकेल. आणि म्हणून मी जे सांगितलं की EWS आरक्षण त्यांना आता लागू नाही. ते आरक्षण लागू झालं तर मग केंद्राच्या ज्या सगळ्या जागा आहेत त्या केंद्राच्या जागांमध्ये मराठा समाजाला चांगली संधी मिळेल. तर तसं हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.